इन मॅथ्स इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो एआयएमएल सब्जेक्ट आहे, त्या एआयएमएल सब्जेक्टचा युनिट नंबर 4 आहे, डेव्हलपमेंट ऑफ एमएल दॅट इज द मशीन लर्निंग मॉडेल. तर या युनिट बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट बघणार आहे वन शॉट. ओके. फर्स्ट तुम्ही नाही का बघू शकता की कंटेंट या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे की जे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आहे, दॅट इज द क्लासिफिकेशन असेल, रिग्रेशन असेल, त्यानंतर क्लस्टरिंग असेल, रँकिंग असेल, अशा वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन प्रोसेस आहे. त्याच्या प्रोसेस बद्दल आपण बघणार आहे. त्यानंतर स्टेप्स इन एमएल दॅट इज द मशीन लर्निंग. जे काही मॉडेलिंग आहे त्या मॉडेलिंगसाठी कुठले कुठले स्टेप्स रिक्वायर्ड आहे ते आपण बघणार आहे. त्यानंतर डाटा कलेक्शन काय, डाटा प्री प्रोसेसिंग, मॉडेल सिलेक्शन, मॉडेल ट्रेनिंग, मॉडेल इव्होल्युशन, त्यानंतर हायपर पॅरामीटर आणि प्रोडक्शन, असे वेगवेगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर पहिला पॉइंट आहे आपला तो म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. ज्यावेळेस आपल्याला एखादं मशीन लर्निंग मॉडेल किंवा अल्गोरिदम आपल्याला क्रिएट करावं लागतं, त्याच्या आधी आपल्याला एखादं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन किंवा कोणत्या प्रॉब्लेम वरती आपल्याला मशीन लर्निंग मॉडेल डेव्हलप करायचं आहे ते माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी फर्स्ट पॅरामीटर जो माहित असणं गरजेचं असतं तो म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. whenever you are deciding any type of problem, for that solving that problem, which type of machine learning algorithm or machine learning model is required, according to that selection process is required. Okay. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं मशीन लर्निंग मॉडेल क्रिएट करता बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम, यू नीड टू डिसाइड द डिफरंट प्रोसेस और द डिफरंट पाथ टू दॅट अचीव दॅट गोल. ओके. तर पहिला आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, फर्स्टली तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचं म्हणजे काय करायचंय, तुम्हाला या मशीन लर्निंग अल्गोरिदम मध्ये कुठल्या टाईपचं मशीन लर्निंग अल्गोरिदम आपण वापरतोय त्या मशीन लर्निंग अल्गोरिदमला तुम्हाला काय करायचं, डिसाईड करायचंय. त्या मशीन लर्निंग अल्गोरिदम तुम्ही ज्यावेळेस युज करता त्यावेळेस तुम्हाला कोणते स्टेप्स फॉलो करणे गरजेचं आहे. फर्स्ट आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही एखादं स्पेसिफिक टास्क किंवा ऑब्जेक्टिव्ह तुमचं असतं, एम असतं, ते तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह युझिंग द डाटा अँड द अल्गोरिदम. मीन्स द मशीन लर्निंग इट रेफर्स द स्पेसिफिक टास्क or objective for the any specific aim to solve using the data and the algorithm. म्हणजे डाटा आणि अल्गोरिदमचा युज करून काय करायचं, आपल्याला एखादं स्पेसिफिक टास्क किंवा ऑब्जेक्टिव्ह काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. म्हणजे फर्स्ट तुमचा स्टेप काय असणार आहे, ओके, फर्स्ट स्टेप असणार आहे तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. ओके. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय करायचा, आयडेंटिफाय करायचं. ओके. त्यानंतर सेकंड पॅरामीटर तुमचं येतं ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम डिसाईड करता त्यावेळेस त्याचं डिसिजन मेकिंग कसं आहे, क्लासिफिकेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं. आता ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करणार आहे त्यावेळेस त्याचे कुठले कुठले टाईप आहेत. पहिला म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय, स्पॅम आहे किंवा नॉट स्पॅम आहे. ओके. यस, नो, पॉसिबल, नॉट पॉसिबल, असे जे पण क्लासिफिकेशन येतात ते काय येतं, क्लासिफिकेशन तुमचं क्लासिफिकेशनच्या अंडर येतं. ते टाईप ऑफ एमएल आहेत. ओके. त्यानंतर सेकंड आहे क्लस्टरिंग. क्लस्टरिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, क्लस्टरिंग मध्ये तुम्हाला ग्रुपिंग करायचं असतं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही नाही का हे तुम्हाला आउटपुट भेटतंय. ओके. तर हा एक क्लस्टर आहे, हा एक क्लस्टर. ओके. दॅट इज समजा आपण त्याला जीवन म्हणू, ग्रुप नंबर 1 G2. क्लस्टरिंग इन द सेन्स ग्रुपिंग करतो आपण. त्यानंतर थर्ड वन आहे रिग्रेशन. रिग्रेशन म्हणजे जे न्यूमेरिकल व्हॅल्यू असतात, तर समजा आपण मार्क्स घेतोय 91.48% आहेत किंवा 20.18 आहे, 88.25 आहे, हे जे काही पर्सेंटेज आहे ते रिग्रेशन आहे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ न्यूमेरिकल व्हॅल्यू. दॅट द रँकिंग, पण सेम रँकिंगच्या जे पण क्लासिफिकेशन असतं किंवा रँकिंग आपण इम्प्लिमेंटेशन करत असतो इन मशीन लर्निंग मॉडेल ज्यावेळेस आपण आयडेंटिफिकेशन करतो प्रॉब्लेम. म्हणजे फर्स्ट आपलं काय आहे की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करायचं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेमचे टाईप काय आहेत, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग, रिग्रेशन आणि रँकिंग. त्याच्यामध्ये आपण काय करतो, स्पेसिफिक टास्क किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यावरती आपलं काय असतं, एक एम डिसाइडेड असतं आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण डाटा आणि अल्गोरिदम युज करतो. त्यानंतर सेकंड आपलं पॅरामीटर येतं तो प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये. ज्यावेळेस आपण त्या आयडेंटिफिकेशनच्या इंडेप्थ जातो त्यावेळेस वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये काय येतं, क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता की इथे सुपरवाइज टाइप ऑफ प्रॉब्लेम वापरलेला आहे. ओके.
गोल तुम्हाला तिथे वापरलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करता, असायन्स करतात. ओके. आता ग्रुपचं क्लासिफिकेशन झालंय, दॅट इज द ग्रुप नंबर 1 अँड ग्रुप नंबर 2. ओके. हे येतं आपलं क्लासिफिकेशन मध्ये. सेकंड आहे रिग्रेशन. रिग्रेशन काय होतं, एक जे काही सेंटर लाईन असेल किंवा रिलेशनशिप लाईन जे ड्रॉ होते, त्या अबाउट दी लाईन तुम्हाला काय करतात, की जे न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ते भेटतात. तर आपण ते एका ग्राफ थ्रू एका काय करतो, शो करतो. त्यानंतर क्लस्टरिंग. क्लस्टरिंग मध्ये तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल आपण इथे फ्रूटचा एक्झाम्पल बघूया. इकडे आपल्याकडे रॉ डाटा आहे. बाय युझिंग अल्गोरिदम आपल्याला त्याला काय करायचं, क्लस्टर करायचं, ग्रुप फॉर्म करायचे. आता ग्रुप म्हणजे ऍपल, बनाना, स्ट्रॉबेरी, पायनॅपल असे वेगवेगळ्या फ्रुट्सचे काय करतो आपण, जर रॅन्डम फ्रुट्स आहे त्याचं अल्गोरिदम इम्प्लिमेंटेशन करून आपण त्याला काय करतो, ग्रुपिंग करतो, क्लस्टर करतो. पण त्यांना रँकिंग मध्ये काय करतो आपण, असाइन द रँक ऑर द ऑर्डर टू सेट द बेस्ड ऑन द स्पेसिफिक क्रायटेरिया. आता आपण रँकिंग म्हणजे कॉलेजमध्ये किंवा आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये रँकिंग कसे करतो, पॉइंटनुसार, मार्कनुसार रँकिंग. ओके. नंतर आपण ज्या स्टुडंट्स मध्ये करतो त्यावेळेस काय करतो, की आता एखाद्याची वाईज मॅच होती तर आपण त्याला काय करतो, रँकिंग देतो. अरे हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, हा एव्हरेज फ्रेंड आहे, हा बिलो एव्हरेज फ्रेंड आहे. सो इट इज काइंड ऑफ द रँकिंग प्रोसेस. तर याच्यामध्येच आपण जसं आपल्या डेली लाईफ मध्ये रँकिंग करतो, तशी मशीन लर्निंग अल्गोरिदम बाय युझिंग द म्हणजे इन द फॉर्म ऑफ द प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, इट यूज द रँकिंग प्रोसेस. ओके. आफ्टर दॅट द स्टेप्स इन द एम-एल मॉडेलिंग. तर एम-एल मॉडेल ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता त्यावेळेस वेगवेगळ्या स्टेप्स असतात. पहिलं असतं डाटा कलेक्शन, म्हणजे डाटा गॅदरिंग. ओके. डाटा गॅदरिंग म्हणजे काय करतात, डाटा तुम्ही काय करता, कलेक्शन करता. डाटा कलेक्शन. डाटा प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंग मध्ये जे पण नल व्हॅल्यूज असतील किंवा जे पण तुमचे व्हॅल्यूज असतील, त्या सगळ्या व्हॅल्यूला तुम्ही काय करता, इलिमिनेट करता. नल व्हॅल्यूज असेल, नॉईस असेल, त्या सगळ्या गोष्टीला आपण हे करून प्री प्रोसेस करून डाटा प्रॉपरपणे आपण तयार करतो. त्यानंतर स्प्लिट डाटामध्ये आपण आपल्या इम्प्लिमेंटेशन नुसार किंवा आपल्या गोष्टीनुसार आपण त्याला काय करतो, त्याला स्प्लिट करायचं काम करतो. ओके. डाटाला स्प्लिट काम करणं म्हणजे काय, की आपण त्या डाटाला आपल्या रिक्वायरमेंट नुसार स्प्लिट करत असतो. त्यानंतर चौथा स्टेप आहे सिलेक्ट मॉडेल. आता मॉडेल आपल्याला मशीन लर्निंग मॉडेल सिलेक्ट करायचं आहे बेस्ड ऑन अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि आपल्याला फायनल आउटपुट काय पाहिजे. या सगळ्या पॅरामीटर वरती, फीचर अट्रॅक्शन वरती आपण या सगळ्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये धरून आपण काय करतो, एक प्रॉपर आपल्याला जे पाहिजे तो सुटेबल सिलेक्ट मॉडेल करतो. त्यानंतर ट्रेन मॉडेल म्हणजे ट्रेनिंग डाटा असेल, टेस्टिंग डाटा असेल, त्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी लागणारा डाटा आहे. आपण ते सुद्धा आपण डिसाईड करतो. मॉडेल इव्होल्युशन आपण बेस्ड ऑन अवर आपल्याला जो काही फायनल प्रोडक्ट पाहिजे त्याच्यावरती मॉडेलला इव्हॅल्युएट करतो. हायपर पॅरामीटर ट्युनिंग एक कन्सेप्ट असतो, त्या कन्सेप्टचं आपण इम्प्लिमेंटेशन करतो आणि फायनल आपण डिप्लॉय करतो. आपला जो फायनल मशीन लर्निंग मॉडेल आहे तो करतो. पहिला स्टेप आहे डाटा गॅदरिंग आणि प्री प्रोसेसिंग. गॅदरिंग आणि प्री प्रोसेसिंग मध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या एक्सेल असेल, त्यानंतर कॅगल असेल, मायस्क्वेल असेल, एसक्यूएल सर्व्हर असेल, ओरेकल असेल, अशा वेगवेगळ्या वेबसाईट, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून आपण डाटा कलेक्ट करतो. जर डाटा ऑलरेडी प्री प्रोसेस असेल तर आपण त्याला काहीच करत नाही. जर प्री प्रोसेस नसेल तर आपण प्री प्रोसेसिंग करून नल व्हॅल्यूज असेल, झिरो व्हॅल्यूज असेल किंवा मग नॉईस असेल त्या सगळ्या इलिमिनेट करायचं काम करतो. त्यानंतर आपला थर्ड स्टेप आहे डाटा स्प्लिट. आता डाटाला आपण स्प्लिट कसं करतो, आपला एक इनपुट डाटा आहे आणि आपला आउटपुट डाटा आहे. आता या दोन्ही प्रोसेसमध्ये आपण डाटाला ट्रेन आणि टेस्ट आणि व्हॅलिड, मेनली आपण ट्रेनिंग डाटा आणि टेस्टिंग डाटा करतो. आणि स्टँडर्ड जो काही असतो तुमचा, ट्रेनिंग डाटा असतो तुमचा 80% आणि टेस्टिंग डाटा असतो तुमचा 20%. ओके. हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. ट्रेनिंग डाटा आणि टेस्टिंग डाटा 80 आणि 20% आपण युजली एखादं मशीन लर्निंग मॉडेल ज्यावेळेस रन करतो किंवा अल्गोरिदम रन करतो त्यावेळेस आपण ही कंडिशन त्याच्यामध्ये ठेवत असतो. त्यानंतर आहे मॉडेल सिलेक्शन. आता मॉडेल कसे सिलेक्ट करायचे, बाय युझिंग द अप्रोप्रिएट मशीन लर्निंग अल्गोरिदम ऑर द मॉडेल मॉडेलचं जे काही स्पेसिफिकेशन असतं बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम टाईप आपण त्याला डिसाईड करतो. वेगवेगळ्या कन्सिडरेशन जे काही तुमचा वेगवेगळे कॉम्प्लेक्सिटी असेल, सुटेबल त्यानंतर स्केलिंग असेल, या सगळ्या पॅरामीटर वरती आपण युजली करतो. त्यानंतर आहे मॉडेल ट्रेनिंग. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मॉडेल आपण काय करतो, ट्रेन 80% करतो आणि टेस्ट 20% करतो. तर याच्यामध्ये जे काही मॉडेल ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत. त्या टाइप वरती डिपेंड राहून ऍडजस्ट करून बिटवीन द टू प्रिडिक्टेड अँड द ऍक्च्युअल व्हॅल्यू बाय युझिंग द कन्फ्युजन मॅट्रिक्स आपण मॉडेलला काय करतो, ट्रेन करतो. मॉडेल इव्हॅल्युएट करतो म्हणजे काय, आपण मॉडेलची जी काही अॅक्युरेसी असेल, प्रिसिजन असेल, रिकॉल असेल, म्हणजे मॉडेल अॅक्युरेसी म्हणजे काय, किती अॅक्युरेट आहे, किती प्रिसिजन, रिकॉल
एफ स्कोर, या सगळ्या वेगवेगळ्या पॅरामीटर आहे. युजिंग कन्फ्युजन मॅट्रिक्स अँड द मॉडेल इव्हॅल्युएशन इन ट्विनिंग, या सगळ्या पॅरामीटरचा आपण युज करून काय करतो, मॉडेल आपला इव्हॅल्युएट करतो. त्यानंतर डिप्लॉय करणं म्हणजे त्याला आपण आपल्या ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किंवा ऍक्च्युअल ऍप्लिकेशन साठी आपण त्याचा युज करतो. ओके, तर ह्या सगळ्या होत्या आपल्या स्टेप्स इन एम एल मॉडेल. तर आता आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्टेप्स लिहायचे आणि एक्सप्लेन करायचे. तो जवळपास तुम्हाला 6 ते 8 मार्कला दरवेळेस विचारलेला आहे. ओके, सो आयएमपी वन शॉट मध्ये आपण फक्त आयएमपी पॉइंट्स आणि आन्सर कीच आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर आहे डाटा कलेक्शन. डाटा कलेक्शन म्हणजे काय, आपण जे काही ऑलरेडी असणारे डाटा असेल, एक्झिस्टिंग असेल, कॅगल असेल, मायस्केल असेल, ओरॅकल असेल, अशा वेगवेगळ्या वेबसाईट वरनं जे पण एक्झिस्टिंग डाटा असतात त्याला आपण गॅदर करतो आणि त्याचा युज करतो. अदरवाईज आपण तो डाटा घेऊन त्याला प्री प्रोसेस करून त्याच्यावरती फर्दर प्रोसेस करून आपण त्याला इम्प्लिमेंट करायचे ट्राय करतो. तर हे डाटा कलेक्शन मध्ये तुम्हाला डाटा रिक्वायरमेंट असतं, आयडेंटिफाय द डाटा सोर्स, डिझाईन डाटा कलेक्शन, वेगवेगळ्या डाटा कलेक्शनच्या हे प्रोसेसेस आहेत जे की तुम्हाला मनाने सुद्धा तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं, हा फक्त डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याच्यावरून तुम्ही डाटा कलेक्शन इंडिव्हिज्युअल जरी एक्सप्लेनला विचारलं तरी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. डाटा प्री प्रोसेसिंग करणे काय, मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलंय की नॉईस असेल, मिसिंग व्हॅल्यू असेल, नल व्हॅल्यू असेल, और मे बी अनवॉन्टेड जे काही फॉर्म ऑफ डाटा असेल त्याला रिमूव्ह करणं म्हणजे डाटा प्री प्रोसेसिंग आहे. ओके, इन शॉर्ट डाटा क्लिनिंग. तर याच्यामध्ये आपण तुम्ही हे स्टेप्स बघू शकता की डाटा प्री प्रोसेसिंगचे स्टेप्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके, व्हेरी सिम्पल आहे, तुम्ही मनाने सुद्धा हे गोष्टी लिहू शकता. मॉडेल सिलेक्शन मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की स्पेसिफिक प्रॉब्लेम टाईप, प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, स्पेसिफिक टास्क आहे. त्या टास्कला परफॉर्म करण्यासाठी आपल्याला लागणारे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण बेस्ट जो सुटेबल असेल त्या बेस्टला सिलेक्ट करतो. त्यातूनच आपण मॉडेल सिलेक्शन ही प्रोसेस वापरतो. त्याच्यामध्ये मॉडेल सिलेक्शनची ही प्रोसेस आहे. ओके, हा फ्लो चार्ट तुम्हाला एकदा बघायचा आहे. ओके, त्यानंतर आहे मॉडेल ट्रेनिंग, टेस्टिंग आणि इव्होल्युशन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ट्रेनिंग 18% असतं, टेस्टिंग 20% असेल. व्हॅलिडेशन मध्ये आपण व्हॅलिडेट करतो की खरंच जनरलाइज आहे का किंवा मॉडेल इम्प्लिमेंटेशन होतं का, किती ऍक्युरेट, ते आपण फाइंड आउट करतो. मॉडेल ट्रेनिंग मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मॉडेलला आपण लर्न करतो बाय प्रोव्हाइडिंग द इनपुट डाटा और इनपुट फीचर. आपण काय करतो, इनपुट फीचर म्हणजे आपला इनपुट झाला, टार्गेट म्हणजे काय झाला, आपला आउटपुट झाला. जे ऑलरेडी लेबल्स किंवा इन लेबल फॉर्म मध्ये व्हेरिएबल असू शकतात, दॅट इज कॉल्ड एज डिपेंडंट आणि इनडिपेंडंट पॅरामीटर ऑर द व्हेरिएबल्स. तर ह्या डिपेंडंट इनडिपेंडंट पॅरामीटर्सला आपण कन्सिडर करून म्हणजे जे काही आपल्याकडे डाटा अवेलेबल आहे तो मॉडेलला लर्न करायला देतो आणि बेस्ड ऑन देअर लर्निंग प्रोसेस मॉडेल काय होतो, ट्रेन होतो. ओके, त्यानंतर मॉडेल ट्रेनिंगची सुद्धा वेगवेगळी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे दोन मेन टाइप्स पडतात. ओके, त्यानंतर मॉडेल इव्हॉल्युशन, मॉडेल व्हॅलिडेशन, सॉरी, मॉडेल व्हॅलिडेशन मध्ये आपण काय करतो, मॉडेल सिलेक्ट केलंय, त्याला पॅरामीटर ट्विनिंग केलंय किंवा आपल्याला तो फाईन किंवा प्रॉपर आउटपुट किंवा जो काही लर्निंग रेट असेल, त्यानंतर रेग्युलायझेशन स्ट्रेंथ असेल, या सगळ्या गोष्टी पॅरामीटर देतो का आपण, ते करतो. तर त्या व्हॅलिडेशन मध्ये नाही का एक मेथड आहे, त्याला क्रॉस व्हॅलिडेशन म्हणतो. त्याच्यामध्ये मेन आहे के फॉल्ट क्रॉस व्हॅलिडेशन. पण त्या टेक्निकचा वापर करून, त्या मेथडचा वापर करून आपण व्हॅलिडेशन करतो, क्रॉस चेक करतो. मॉडेल टेस्टिंग मध्ये काय करतो, 20% टेस्ट डाटा असतो, त्याच्यामध्ये आपण टेस्ट करून कन्फ्युजन मॅट्रिक्सचा यूज करतो आणि ऍक्च्युअल आणि प्रिडिक्टेड वर्सेस व्हॅल्यू असतं. त्याच्यामध्ये आपण अॅक्युरेसी असेल, प्रिसिजन असेल, रिकॉल असेल, या पॅरामीटर किंवा या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय करतो, फाइंड आउट करतो. ओके, त्यानंतर हे सगळ्या नॉर्मल गोष्टी. ओके, तर हे के फॉल्ट व्हॅलिडेशन टेक्निक आहे, ते इन डेप्थ आपल्याला विचारलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, या अप्रोच मध्ये आपण के ग्रुप ऑफ द सॅम्पल करतो. म्हणजे के म्हणजे नंबर ऑफ टर्म काही तर असेल, की 5 आहे समजा, तर 5 ग्रुप ऑफ आपण सॅम्पल केलेलं आहे फॉर द इक्वल साईज. आणि त्याला काय करतो, त्या सॅम्पलला आपण कॉल्ड काय करतोय, के फॉल्ट किंवा फॉल्ट सॅम्पल म्हणजे. फॉर एक्झाम्पल मी आता काय केलंय, हा तुम्ही ब्लॉग बघू शकता, त्याच्यामध्ये 3 काय केलंय आपण, ब्लॉग बनवलाय, दॅट इज कॉल्ड एज अ फॉल्ट. ओके, तर ह्यामध्ये काय केलंय, के नंबर ऑफ ग्रुपिंग आहे, दॅट इज कॉल्ड एज के, किती 3 नंबर ऑफ ग्रुपिंग आहे. तर ग्रुपिंग ऑफ सॅम्पल असेल इक्वल साईजचे, तर आपण त्याला काय म्हणतो, फॉल्ट्स म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करतो, आता पहिला K1 झाला, K2 झाला, K3 झाला, आपण याला काय करतो, रिसेट करून टेस्ट करत असतो. आणि त्याला काय करतो, जो काही पॉप्युलर सीबी अप्रोच आहे त्याचा यूज करून आपण त्या डाटाला अंडरस्टँडिंग करायचं ट्राय करत असतो. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की 18% ट्रेनिंग डाटा आहे, टेस्टिंग डाटा आहे, आणि त्यानंतर इव्हॅल्युएट
जो काही व्हॅलिडेशन आपल्याला करायचं तो व्हॅलिडेशनचा डाटा सुद्धा आहे, त्याला आपण क्रॉस चेकिंग फायनल करू शकतो. आता मी के फॉल्टचं तुम्हाला जेव्हा सांगत होतो, तर इथं के ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे के फॉल्ट आहे. त्याच्यामध्ये पहिला असतो तुमचा टेस्ट, त्यानंतर ट्रेन 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 ट्रेन. आता ट्रेनिंग डाटा तुमचा 80% असतो आणि टेस्टिंग 20%. ओके, तो टेस्टिंगचा कधी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त एकच टेस्टिंगचा ब्लॉक असणार आहे के फॉल्ट मध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण असे ब्लॉकची सिक्वेन्स घेतो, त्यामध्ये के1 मध्ये टेस्ट आहे, त्यानंतर के2 मध्ये टेस्ट केलंय, नंतर के3 मध्ये टेस्ट केलं, त्यानंतर के4 मध्ये आणि के5 मध्ये. म्हणजे काय, आपण काय केलंय, 5 इटरेशन गेले, 5 इटरेशनला आपण टेस्ट केलंय अगेन्स्ट द ट्रेनिंग डाटा, आणि फायनल आपण आउटपुट काढलं आहे. मग एकच ट्रेनिंग डाटा, सॉरी 4 ट्रेनिंग डाटा असतील आणि एकच टेस्टिंग डाटा असेल, आणि याच्यामध्ये आपण के ची व्हॅल्यू 5 होती म्हणून के1 टू के5 आपण घेतलं आणि 5 इटरेशन आपण काय केलं, मॉडेलला रन केलं. याच्यामध्ये तुमचा जो काही एनएसएम, दॅट इज द न्यूमरिकल मेथड आहे, मॅथमॅटिक्स आहे, याचं बॅकग्राऊंडला कॅल्क्युलेशन चालत. ओके, त्यानंतर नाही त्याचं ऍडव्हान्टेज ऑफ द क्रिप. आता याचा मी तुम्हाला शॉर्ट मध्ये काय सांगतो माहिती का, की फॉर एक्झाम्पल आपण 1 2 3च व्हॅल्यू घेतो. ओके, नंतर परत हा आहे तुमचा इटरेशन 1, इटरेशन 2, इटरेशन 3. ओके, त्यालाच आपण ह्याला के1 म्हणूया, याला के2 म्हणूया आणि याला के3 म्हणूया. तर याच्यामध्ये हा काय झाला, ट्रेनिंग झाला आणि हा टेस्ट झाला, आणि परत हा ट्रेनिंग झाला. म्हणजे हा टीआर म्हणजे ट्रेनिंग आणि टीई म्हणजे टेस्ट. ओके, त्यानंतर हा टेस्टिंग झाला, हा ट्रेनिंग झाला, हा ट्रेनिंग झाला, त्यानंतर हा ट्रेनिंग झाला, हा ट्रेनिंग झाला. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकता की एकच टेस्टिंग आहे, इकडे एकच टेस्टिंग आणि म्हणजे टेस्टिंगचे 20% असतं. तर अकॉर्डिंग टू दॅट जे पण तुम्ही इक्वल सायझिंग ऑफ द फोल्ड्स घेतात, तर त्याला आपण काय करतो, क्रॉस व्हॅलिडेशन करतो, की क्रॉस व्हॅलिडेशन करून आपण ट्रेनिंग आणि टेस्टिंगचं त्याच्यामध्ये हे करतो. आता इथे काय म्हटलंय बघा, की ऍडव्हान्टेज की के फॉल्ट क्रॉस व्हॅलिडेशन प्रोव्हाइड्स मोर रिलायबल स्टेबल मॉडेल परफॉर्मन्स कम्पेअर टू द सिंगल ट्रेन टेस्ट. जे काही सिंगल ट्रेन टेस्ट असतं, दॅट इज 18-20 रेशो आपण जे म्हणतो, हा काय झाला, सिंगल ट्रेन टेस्ट आपण जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा हा काय करतो, मोर रिलायबल आन्सर किंवा मोर ऍक्युरेट आपल्याला आन्सर देतो. आणि याच्यामध्ये आपण म्हणजे टुलिंग असेल, सिलेक्शन असेल, नंतर प्रोसेसिंग द मॉडेल्स असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. ऍडव्हान्टेज फॉर दिस. त्यानंतर ना मॉडेल इव्होल्युशन मध्ये आपण काय करतो, द प्रोसेस ऑफ द इव्होल्युटिंग अँड द परफॉर्म द क्वालिटी. आता क्वालिटी कशाची, जे काही ट्रेंड आपलं मशीन लर्निंग मॉडेल आहे, मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे, जे काही अनसीन डाटा आपण म्हणतो, अनलेबल्ड डाटा, जे की आपल्याला फायनल आउटपुट काय आहे माहित नाही, तर ते फायनल आउटपुट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मॉडेलला इव्हॅल्युएट करावं लागतं, इव्होल्युशन करावं लागतं, जेणेकरून तो स्वतः परफॉर्म होऊन काय करतो, फायनल आउटपुट किंवा क्वालिटी कंटेंट कसा राहायचा तो ट्राय करत असतो. त्यानंतर मॉडेल इव्होल्युशनच्या टेक्निक आहेत, क्लासिफिकेशन, रिग्रेशन. ओके, तर या टेक्निकचा आपण वापर करतो. आता क्लासिफिकेशन मध्ये तुम्ही काय बघू शकता, की जे पण कन्फ्युजन मॅट्रिक्सचे पॅरामीटर आहेत, अॅक्युरेसी असेल, प्रिसिजन असेल, रिकॉल असेल, एफएन असेल, एरिया असेल, कन्फ्युजन मॅट्रिक्स, हे कन्फ्युजन मॅट्रिक्सचे वेगवेगळे पॅरामीटर आहेत, त्या पॅरामीटरचा यूज करून आपण क्लासिफिकेशन मध्ये मॉडेल इव्होल्युशन टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण सॉर्ट आउट करतो किंवा सॉल्व्ह करतो. बट इन केस ऑफ द रिग्रेशन, we need to follow the mathematical terminology that is called the mean, that is the MSE, that is the mean square error, रूट मीन स्क्वेअर एरर असेल, मीन ऍब्सोल्यूट असेल, आर स्क्वेअर असेल, दॅट इज द कोइफिशियंट ऑफ द डिटर्मिनंट असेल, नंतर ऍडजस्ट आर स्क्वेअर असेल, या सगळ्या पॅरामीटर आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करत असतो. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो की परफॉर्म द मॅट्रिक्स अँड द क्लासिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये आपण कन्फ्युजन मॅट्रिक्सचा यूज करून, त्याच्या मेथडचा यूज करून आपण काय करतो, सॉल्व्ह करत असतो. आता कन्फ्युजन मॅट्रिक्स लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला मी सांगतो की आपल्याला हे करायचंय. ओके, 3 ब्लॉक्स असतील याच्यामध्ये, इकडं आहे प्रिडिक्टेड व्हॅल्यू, इकडं आहे काय ऍक्च्युअल व्हॅल्यू. प्रिडिक्टेड व्हॅल्यू आपली काय असू शकते, एक ट्रू असू शकते किंवा फॉल असू शकते. ओके, ऍक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा एक ट्रू असू शकते, फॉल असू शकते. ओके, किंवा आपण म्हणूयात की जे काही असेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा ट्रू फॉल्स आपण असं म्हणूया. आता फर्स्ट वन आहे की इकडं पण ट्रू आहे, इकडं पण ट्रू आहे, म्हणजे ट्रू आणि पॉझिटिव्ह. ओके, जी पॉझिटिव्ह आहे ती आपल्याला काय करते, इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल. ओके, पॉझिटिव्ह जी काही, आता फर्स्ट आपल्याला फर्स्ट आपण म्हणूया आणि सेकंड, जो सेकंड आहे तो दाखवतो आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, आणि जो फर्स्ट आहे तो दाखवतो आपल्याला की ट्रू व्हॅल्यू आहे का फॉल्स व्हॅल्यू. ओके, तर याच्यामध्ये ट्रू फॉल्स काय आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू असते, इट इज कॉल्ड ऍक्च्युअल
आणि हा जो आहे तो आपल्याला काय प्रिडिक्ट केला. ओके, तर ट्रू पॉझिटिव्ह झालं, त्यानंतर हा ट्रू आहे इथे निगेटिव्ह, त्यांनी ट्रू निगेटिव्ह झालं, त्यानंतर इकडे फॉल्स पॉझिटिव्ह झालं आणि इकडे फॉल्स निगेटिव्ह. तर बेस्ड ऑन युअर तुम्ही जसं पण तुमचा सिक्वेन्स चेंज करताय त्याप्रमाणे सगळे पॅरामीटर चेंज होतात. बट तुम्हाला बेसिकली हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ऍक्युरेसीचा. ऍक्युरेसीचा टोटल नंबर ऑफ प्रेडिक्टेड व्हॅल्यू आणि सॉरी नंबर ऑफ द करेक्ट प्रेडिक्टेड व्हॅल्यू आणि नंबर ऑफ द टोटल नंबर ऑफ द प्रेडिक्शन. आता याचा जो इन द फॉर्म ऑफ टर्मिनॉलॉजी मध्ये हे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. ओके, आता फॉर एक्झाम्पल अॅक्युरेसी आहे, त्याला ए म्हणतो. अॅक्युरेसी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ द करेक्ट प्रेडिक्टेड. इट इज ट्रू पॉझिटिव्ह ऑर द निगेटिव्ह. आणि ऑल म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह. हा फॉर्म्युला आहे तुमचा अॅक्युरेसीचा. प्रिसिजन साठी काय आहे? प्रिसिजन म्हणजे काय? मेजरमेंट ऑफ द जे काही क्लोजनेस व्हॅल्यू असेल वगैरे, तर आपण त्याला म्हणतो. त्याचा रेशो आहे आपला जो ट्रू पॉझिटिव्ह असतो टू द ऍक्च्युअल ट्रू प्रिडिक्टेड व्हॅल्यू. ओके, त्यानंतर ना आहे रिकॉल. रिकॉल आणि प्रिसिजनचं तुम्हाला फॉर्म्युला जवळपास सारखं वाटेल, फक्त इथे लक्षात ठेवायचं इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह. इकडे काय ट्रू पॉझिटिव्ह कंपल्सरी आहे वर खाली दोन्हीकडे. बट इकडे काय होता, तिकडच्या केसमध्ये प्रिसिजन मध्ये होता ट्रू, सॉरी हा ट्रू, जे काही ट्रू आहे आणि ट्रू फॉल्स म्हणजे ट्रू व्हॅल्यू आणि निगेटिव्ह म्हणजे ट्रू निगेटिव्ह होतं. सॉरी, ट्रू निगेटिव्ह इकडे बघू शकता तुम्ही. त्यालाच आपण पॉझिटिव्ह फॉल्स आपण असं पण म्हणतो. ओके, तुम्ही ज्या टर्म मध्ये लक्षात ठेवा, एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठेवा किंवा ट्रू फॉल्स मध्ये ठेवा. वेगळं नाही का पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ट्रू फॉल्स असं वापरा. त्याच्यामध्ये जो ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे तीच असणार, इकडे असणार फॉल्स निगेटिव्ह. फॉल्स निगेटिव्ह पण तिकडच्या केसमध्ये काय असणार, ट्रू फॉल्स. त्यानंतर एफएन स्कोअर मध्ये काय, एफएन स्कोअरचा फॉर्म्युला काय, टू इंटू जे तुम्ही आता प्रिसिजन रिकॉल केलंय त्यांना मल्टिप्लिकेशन आणि त्याचं ऍडिशन करून त्याचा रेशो घ्यायचा. तुम्हाला काय होईल, एफएन स्कोअर भेटून जाईल. ओके, तर याच्यावरती न्यूमेरिकल आहे, जो नेक्स्ट लेक्चर असेल या पूर्ण युनिट आपण न्यूमेरिकल देणार आहे. न्यूमेरिकल 4 ते 5 मार्काला येतं आणि व्हेरी सिम्पल. हा 4 फॉर्म्युलावरतीच न्यूमेरिकल आहे. तेव्हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेल, न्यूमेरिकल सांगेल, तुम्हाला सगळं समजेल. ओके, तर हे एमएसएमचं वगैरे आहे. हे फॉर्म्युला किंवा न्यूमेरिकल एवढ्या डेप्थ मध्ये तुम्हाला याची गरज नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स आणि त्याची डिटेल बघूया. हा आहे आपला युनिट नंबर 4 चा पार्ट नंबर 1. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या जे आयएमपी पॅरामीटर्स आहेत ते बघितलंय. त्यातल्या त्यात मी तुम्हाला काय आयएमपी आहे याच्यामधले आयएमपी क्वेश्चन तुम्हाला एकदा सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघा की आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम आहे, तर हा सुद्धा जवळपास 6 मार्काला विचारला जातो क्वेश्चन. मॉडेल स्टेपचं 6 ते 8 मार्काला खूप वेळा आलेला, जवळपास 2-3दा आलेला आहे 6-8 मार्क. डाटा कलेक्शन, डाटा प्री प्रोसेसिंग जे आहे ते 6-7 मार्कला तुम्हाला विचारलं जाईल, 2-3दा विचारलेलं आहे. सर्वात आयएमपी म्हणजे मॉडेल सिलेक्शन आहे. व्हेरी व्हेरी आयएमपी व्हीव्हीपी. ओके, ओके, हा आणि हा मॉडेल एमएल मॉडेलचा व्हीव्हीपी. हे 2 क्वेश्चन सर्वात महत्वाचे आहेत. ओके, त्यानंतर आपण आता मॉडेल सिलेक्शन मध्ये याच्यात बघितलं की आपण ट्रेनिंग डाटा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की एखादं मशीन लर्निंग मॉडेल आपल्याला रन करायचं आहे, ट्रेन करायचं आहे. मग जे आपण डाटा प्रोव्हाइड करतो त्या डाटाचा युज करून तो स्वतः लर्न करतो आणि इम्प्लिमेंटेशन करतो. टेस्टिंग म्हणजे लर्न केलेल्या डाटापासून नवीन जो अननोन डाटा असतो त्याच्यावरती ते टेस्ट करून फाइंड आउट करतो. के फॉल्ट क्रॉस व्हॅलिडेशन काय आहे, हे एक आपल्याला काय हे टेक्निक आहे इव्होल्युशनचं, व्हॅलिडेशनचं. त्याच्यामध्ये आपण काय करतो की अशा इक्वल नंबर ऑफ स्पेसिंग किंवा फॉल्ट तयार करतो आणि समजा जेवढी के ची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये एक मिनिमम जो असतो तो टेस्ट असतो, बाकी सगळे ट्रेनिंग डाटा असतो. ओके, नंतर नाही मॉडेल इव्होल्युशन मध्ये तुम्हाला मी प्रिसिजन, अॅक्युरेसी, रिकॉल आणि एफएन स्कोअरचा फॉर्म्युला सांगितलाय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स, ओके, कन्फ्युजन मॅट्रिक्स, ओके, त्यानंतर ना आहे आपला हायपर पॅरामीटर ट्युनिंग आणि प्रोडक्शन. हे जे 3-4 टॉपिक राहिलेले ते डिस्कस करूया आणि न्यूमेरिकल असेल त्या न्यूमेरिकल बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे एम एल चे कन्सेप्ट आणि आयएमपी क्वेश्चन माहित होतील. ओके, काही डाऊट असाल तर मला डीएम किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगू शकतो. ओके, थँक्यू.